नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी अर्थात आढावा मतदारसंघांचा या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत। आणि आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार कोण असतील, तिथली राजकीय समीकरणं काय असतील, प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचं आत्ता बलस्थान किती आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। अर्थात या चर्चेत सहभागी होणार आहेत माझे दोन सहकारी संकेत आणि राजरत्न। याच्या आधी आपण सातारा पाहिलं, सांगली पाहिलं, पुणे शहर पाहिलं, पुणे ग्रामीण पाहिलं। म्हणजे एकंदरीतच आपण आता पश्चिम महाराष्ट्रात फिरतोय। याच्यानंतर आणखी पुढचे देखील जिल्हे आपण घेणार आहोत। पहिल्यांदा मी बलाबल सांगतो की आता नेमकी परिस्थिती कोल्हापुरात काय आहे। कोल्हापुरात सर्वात जास्त ताकद अर्थातच काँग्रेसची आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी कोल्हापूरचं म्हटलं जात होता, पण आता 10 पैकी फक्त 4 जागा आता काँग्रेसकडे आहेत। अर्थात एक ठिकाणची जागा रिक्त आहे, करवीरमध्ये सडोलीकर, पी एन पाटील सडोलीकर यांचं निधन झालं, त्यामुळे ती जागा रिक्त आहे। शिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता लोकसभेला मात्र कोल्हापूरचे खासदार हे काँग्रेसचेच झालेले आहेत, ते म्हणजे शाहू महाराज छत्रपती। त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे का, तर हो आहे। आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी, जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा अर्थातच राष्ट्रवादीचे 2 जे आमदार आहेत ते अजित पवार गटाकडे गेले। शिंदे गटाकडे एक आमदार आहे, उद्धव ठाकरे गटाकडे एक आमदार आहे, एक पक्ष आहे। पण भाजप मात्र कोल्हापुरात शून्य आहे। भाजपचं कोल्हापुरात शून्य अस्तित्व आहे। त्यामुळे खरी आता लढाई जी आहे ती निश्चितपणे भाजपचीच असणार आहे। त्या ठिकाणी जर एखादी जागा मिळाली तर ती जागा लढवण्यासाठी किंवा मग जे आपले मित्रपक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांच्या जागा जिंकून आणण्यासाठी भाजप तिथे काय खेळी खेळणार आहे। अर्थात भाजपचे जे एक उमेदवार आहेत ते आता आपल्याकडे पुण्यात स्थिर स्थावर झालेले आहेत, चंद्रकांत पाटील। अर्थात या ठिकाणी आता ते कोथरूडमधून पुन्हा एकदा लढण्याची शक्यता आहे। अर्थात त्यांचा कोल्हापूरमध्ये निश्चितच चांगला जनसंपर्क आहे, दांडगा संपर्क आहे। भाजपची एक चांगली संघटनात्मक बांधणी त्यांनी त्या ठिकाणी केली, त्यांच्या अनुभवाचा फायदा कदाचित या इलेक्शनला होऊ शकतो भाजपला। आता आपण थेट मतदारसंघांमध्ये जाऊयात। पहिला मतदारसंघ आहे चंदगड। अर्थात राजेश पाटील हे या ठिकाणी 2019ला आमदार झाले राष्ट्रवादीचे, अर्थात ते आता अजित पवार गटाकडे आहेत। आणि त्यांनी शिवाजी पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला होता। त्यावेळी संग्रामसिंह कुपेकर देसाई हे शिवसेनेकडे उभे राहिले होते आणि अशोक चाराटी हे जनसुराज्य शक्ती नावाचा एक पक्ष, अर्थात विनय कोरे हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर त्यांचा एक उमेदवार होता, तो देखील पराभूत झाला होता। आता तिथली समीकरणं काय आहेत, नेमकं त्या ठिकाणी काय घडतंय आणि याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये तिथे कशी परिस्थिती होती, संकेत काय सांगताय? चंदगड विधानसभेचा जो मतदारसंघ आहे हा 2004चा अपवाद जर आपण वगळला तर सर्वाधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या राजेश पाटील हे राष्ट्रवादी सोबत आहेत, म्हणजे अजित पवारांसोबत आहेत। मात्र मधल्या काळामध्ये राजेश पाटील हे तुतारी फुंकतील अशी चर्चा जी आहे ती चंदगडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच काय सांगता येईल राजरत्न या संदर्भामध्ये तुझ्याकडे काय? सर, पाहिलं तर आपण चंदगडमध्ये संग्राम कुपेकर यांनी मागच्या वेळी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, तर राजेश पाटील अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक त्यांनी लढवली, त्यानंतर ते विजयी सुद्धा झालेले आहेत। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात। त्याचबरोबर मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर भाजपाचे बंडखोर म्हणून शिवाजी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, परंतु यावेळी जी जागा आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळू शकते आणि त्या जागेवरून राजेश पाटील हे उमेदवार असू शकतात। ओके, या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य की भरमू पाटील हे 1995ला पहिल्यांदा याच मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या म्हणजे युती सरकारच्या काळामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं। हे भरमू पाटील 1-2दा नव्हे तर तब्बल 5 ते 6 वेळा निवडणूक लढलेले आहेत। 1990ला पराभव झाला, 95ला आमदार झाले, तेव्हापासून ते निवडणूक लढवत आहेत, पण ते मात्र काही निवडणूक जिंकले नाही। शेवटी 2019ला त्यांनी निवडणूक न लढवण्याचा म्हणजे निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। म्हणजे हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य होतं। आता आपण जाऊयात राधानगरी। राधानगरी अर्थातच हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला 2014 पासून या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे उमेदवार निवडून येत आहेत आणि ही इथली एक लढत फार महत्वाची आहे। के.पी. पाटील वर्सेस प्रकाश आंबेडकर ही एक लढत कायम राहिली, राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना अशीच लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता प्रकाश आंबेडकर शिंदे गटात आहेत आणि के.पी. पाटील कदाचित तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत आत्ताशी, तरी आत्ता अशी परिस्थिती आहे। के.पी. पाटील म्हणजेच कृष्णराव परशुराम पाटील आणि या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आता 2दा आमदार आहेत, म्हणजे 2014ला सुद्धा 2019 सुद्धा, याचा अर्थ ते यावेळी हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत। संकेत काय सांगता येईल? राधानगरीचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सर्व पक्षांना या अगोदर संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय।
आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे आमदार आहेत. 2 टर्म त्यांची आता दुसरी टर्म चालू आहे आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना जर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर प्रकाश आंबेडकर हे मंत्री झाले असते असं विधान केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आता शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नक्की राजरत्न काय सांगता येईल? सर, अर्थात शिंदे गटाकडे असणारे प्रकाश आंबेडकर हे अर्थातच शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून KP पाटील हे जे आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत. त्याचबरोबर राहुल देसाई अर्थात त्यांनी मागच्या वेळी भाजपाकडून बंडखोर होते, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, ते सुद्धा इच्छुक आहेत. परंतु आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांनाच शिंदे गटाकडून जी आहे ती उमेदवारी मिळू शकते. नक्कीच. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2004 मध्ये 2009 मध्ये KP पाटील राष्ट्रवादीकडून लढले होते, तर प्रकाश आंबेडकर हे अपक्ष निवडणूक लढले होते आणि ती एक लढत अत्यंत चुरशीची झाली होती. KP पाटील या ठिकाणी 2दा आमदार देखील झालेले आहेत. आता आपण पुढच्या मतदारसंघाकडे वळूयात, तो म्हणजे कागल. आणि कागल म्हटलं की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं की त्या ठिकाणी एक नाव येतं, ते म्हणजे हसन मुश्रीफ. म्हणजे अनेक मंत्रिपद भूषवलेली व्यक्ती व नंतर एक मोठा द्रष्टा नेता म्हणून त्या कागल आणि कोल्हापूर परिसरात त्यांची ओळख आहेच. सगळ्यात महत्त्वाचे मध्ये आता आपण ईडीचा ससेमिरा देखील त्यांच्या मागे लागलेला पाहिला. राष्ट्रवादीत पडली आणि ते अजित पवार गटात गेले. अर्थात मग नंतर ते आता मंत्रिमंडळात देखील मंत्री आहेत. कागलचं वैशिष्ट्य असं की सलग 5 वेळा हसन मुश्रीफांना कागलकरांनी निवडून दिलेलं आहे आणि अर्थातच राष्ट्रवादीकडून. पण मागची जी निवडणूक होती म्हणजे आत्ताची 2019ची, त्यावेळी समरजित घाटगे म्हणजे विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजित घाटगे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती आणि त्यावेळी त्यांचा पराभव झाला. आता समरजित घाटगे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा जर तुतारी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची कुठे हाताने घेतली असेल तर ती समरजित घाटगे कोल्हापूरच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधून. आणि मग मात्र आपल्याला हर्षवर्धन पाटील देखील दिसले. पण समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांचीच परत एकदा लढत या ठिकाणी होणार. हे गैबी चौकात जी काही सभा झाली होती मोठी, त्या सभेमध्येच आपल्याला सगळ्यांना ते चित्र दिसलं होतं. त्यामुळे आता हे समरजित घाटगे राष्ट्रवादीकडून म्हणजेच शरद पवार गटाकडून आणि हसन मुश्रीफ अजित पवार गटाकडून, म्हणजे या ठिकाणी तुतारी वर्सेस घड्याळ अशीच निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आणखी या मतदारसंघाची काय वैशिष्ट्य आहेत, संकेत काय सांगतात? समरजित घाटगेंमुळे कागल विधानसभेचं नाव जे आहे ते मधल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 1999 पासून हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहे. 2019च्या निवडणुकीमधली जर आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली तर समरजित घाटगे यांची उमेदवारी स्वतः त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र युतीमध्ये तो मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेच्या वाट्याला गेला. समरजित घाटगे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. 88,000चं मताधिक्य जे आहे म्हणजे 2 नंबरचं मताधिक्य हसन मुश्रीफांनंतरचं समरजित घाटगेंना मिळाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता हसन मुश्रीफ युतीत आल्यानंतर आपल्याला म्हणजे ती जी स्पेस आहे ती भरून काढण्यासाठी किंवा भाजपा किंवा महायुतीकडनं जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर समरजित घाटगेंनी राज्यातली पहिली तुतारी फुंकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं गैबी चौकामध्ये. आता तालुक्याचा दुष्काळ मिटवायचा आहे, आपणच राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार आहोत आणि शाहू महाराजांच्या स्वप्नातला कागल घडवायचा आहे असं म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी जी आहे ती केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रमुख मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे, त्यातला एक कागल विधानसभेचा मतदारसंघ आहे. नक्की काय सांगते राजेंद्र या संदर्भात? सर, अर्थात काही दिवसांपासून आपण बघतोय की हसन मुश्रीफ यांच्यावरती वारंवार जी आहे शरद पवार यांच्याकडून टीका करण्यात येते. पुण्यामधलं पोर्शेकार अपघात प्रकरणाच्या वेळी सुद्धा आणि ललित पाटील प्रकरणाच्या वेळी सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. आणि त्याचबरोबर शरद पवारांचा आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्याच दिवसापासून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या रूपानं आमदार निवडून यायचा, परंतु हसन मुश्रीफ यांनी अजित पवार गटाला साथ दिल्यामुळे तिथं अजित पवार गटाला नवीन उमेदवार शोधावा लागला असता. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर समरजित घाटगे यांनी भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून जे आहे समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळू शकते. मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर समरजित घाटगे 2ऱ्या क्रमांकावर होते, तर संजय बाबा घाटगे हे शिवसेनेकडून 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी समरजित घाटगे असं सुद्धा म्हणाले होते की पुढच्या वेळी मी शाहू महाराजांच्या जयंतीच्या वेळी मी आमदार म्हणूनच येईल, असं सुद्धा त्यांनी एक विधान केलं होतं. अच्छा, या ठिकाणच्या आणखी काही मतदारसंघातल्या काही चुरशीच्या लढती आपण जर पाहिल्या तर याच्या आधी विक्रमसिंह घाटगे वर्सेस सदाशिवराव मंडलिक यांच्यात बऱ्याचशा लढती झाल्या.
कधी सदाशिवराव मंडलिक जिंकले तर कधी विक्रमसिंह घाटगे जिंकले. सदाशिवराव मंडलिक हे 4 वेळा त्या ठिकाणी आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले होते, तर विक्रमसिंह घाटगे 2 वेळा निवडून आले होते. आणखी एक नाव आहे ते फार महत्वाचं, ते म्हणजे संजय घाटगे. संजय घाटगे या मतदारसंघातून 5 वेळा लढलेले आहेत, 3दा शिवसेनेकडून, एकदा काँग्रेसकडून, एकदा जनता दलाकडून. आणि 5 वेळा निवडणूक लढल्यानंतर संजय घाटगे जे आहेत, म्हणजे एकंदरीत जर त्यांचा जो सगळा प्रवास पाहिला तर त्यांनी प्रत्येक पक्षाचा विचार करून, प्रत्येक पक्षात प्रवेश करून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. आणि यावेळी तर त्यांनी हसन मुश्रीफांना थेट आम्ही पाठिंबा देतोय असं जाहीर देखील केलेलं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी 2014ला पण ते पराभूत झाले, 2019ला पराभूत झाले, 1999ला पराभूत झाले, 2004ला पराभूत झाले. म्हणजे एकंदरीत त्यांच्या वाट्याला या ठिकाणी अर्थात पराभव आलेला आहे. पण आणखी एक या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सदाशिवराव मंडलिकांनी 72 सालची निवडणूक लढवली होती, ती अपक्ष म्हणून जिंकली होती. आणि त्यांच्या विरोधात विमलाबाई बागल या शेकापकडून लढल्या होत्या, ज्यांचा पराभव झाला होता. पण आपल्याला म्हणजे एक अत्यंत महत्वाची माहिती की याच विमलाबाई बागल या महाराष्ट्रातल्या, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी जो महाराष्ट्र होता, म्हणजे मुंबई स्टेट आपण ज्याला म्हणू, तेव्हा निवडून आलेल्या पहिल्या महिला अपक्ष उमेदवार होत्या. 1957 मध्ये कागलमधून विमलाबाई बागल या पहिल्या महिला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. नंतर आपण जाऊयात कोल्हापूर दक्षिण. अर्थात मतदारसंघांची पुनर्रचना जी 2008 मध्ये झाली, त्यानंतर कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर हे मतदारसंघ पुढे आले. तर कोल्हापूर दक्षिण मध्ये काय आता परिस्थिती, आपण 2009 पासून जर आपण याचं पाहणार आहोत, संकेतकडून आपण ते जाणून पण घेऊ. पण 2019 आता परिस्थिती काय, तर तिथे ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि अमल महाडिक यांचा त्यांनी पराभव केलेला आहे, ते बीजेपीचे आहेत. तर यापुढे नेमकं काय, याच्या आधीच्या काय घटना आहेत, संकेतकडनं जाणून. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये जेव्हा या मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाली, त्यावेळी कोल्हापुरातलं बडं नाव असणारे सतेज पाटील जे आहेत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. ते आमदार म्हणून विधिमंडळामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र 2014ला सतेज पाटलांचा पराभव करून अमल महाडिक आमदार झाले आणि काकाच्या पराभवाचा वचपा जो आहे तो पुतण्याने 2019च्या निवडणुकीमध्ये काढला. ऋतुराज पाटील हे विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 1,40,000पेक्षा अधिक मताधिक्य जे आहे ते ऋतुराज पाटील यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. नक्कीच. आणि कोल्हापूर म्हटलं की महाडिक वर्सेस सतेज पाटील, म्हणजे हे तर गणित आहेच. 2009 मध्ये सतेज पाटलांनी धनंजय महाडिकांचाच पराभव केला होता, त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. काय सांगता येईल तुला आणखी वेगळ्या संदर्भात? सर, ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून उमेदवार असू शकतात किंवा या ठिकाणावरून सतेज पाटील अर्थात बंटी पाटील हे सुद्धा उमेदवार असू शकतात. तर भारतीय जनता पक्षाकडून अमल महाडिक यांनाच उमेदवारी मिळू शकते. अच्छा, आता आपण जाणार आहोत कोल्हापूर उत्तर. पुन्हा एकदा पुनर्रचना झाली आणि नंतर मग हा मतदारसंघ अस्तित्वात आला. कोल्हापूर उत्तरमध्ये 2019 मध्ये चंद्रकांत जाधव हे काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांनी राजेश क्षीरसागर शिवसेनेचे आमदार होते, ते 2014ला पण 2009ला पण त्यांचा त्यांनी पराभव केला होता. पण नंतर चंद्रकांत जाधव यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि मग त्यांच्या पत्नी यांना पोटनिवडणुकीत उतरवलं गेलं. 2022ला ती पोटनिवडणूक झाली आणि त्यावेळी जयश्रीताई जाधव यांचा विजय झाला. अर्थात या विजयात सर्वात मोठा वाटा तो सतेज पाटलांचा होता. सतेज पाटलांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅकिंग लावलं. अगदी आदल्या 1-2 दिवस आधी अक्षरशः भाजपनं जयश्रीताईंना आपल्याकडे येण्याची ऑफर पण केली होती की आमच्याकडे आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो. पण जयश्रीताई जाधव यांनी नम्रपणे नकार दिला. मग सत्यजित कदम जे एकेकाळचे काँग्रेसचे होते त्यांनाच भाजपाकडून तिकीट देण्यात आलं आणि सत्यजित कदम वर्सेस जयश्रीताई जाधव अशी ही निवडणूक झाली. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि अर्थात जयश्रीताई जाधव यांचा विजय झाला. संकेत, आणखी काय वेगळं सांगता येईल या निवडणुकीसंदर्भात? शिवसेनेचे नेते आणि राज्य कार्यकारी मंडळाचे नियोजन मंडळाचे जे अध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर, त्यांचा हा प्रामुख्याने बालेकिल्ला राहिल्याचं पाहायला मिळालंय. 2 टर्म ते या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर 2019ला चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. त्यावेळी जर आपण पाहिलं तर चुरशीची ही संपूर्ण निवडणूक पाहायला मिळाली होती. राज्यामध्ये जे लक्षवेधी मतदारसंघ होते त्यापैकी एक हा मतदारसंघ पाहायला मिळतो. पुढं कोविडमध्ये चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. ही पोटनिवडणूक सुद्धा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पैकी एका पोटनिवडणुकीपैकी एक म्हणावी लागेल आणि आता पुन्हा काँग्रेसकडून जयश्री पाटील यांची संधी उमेदवारी मिळण्याची सर्वाधिक आहे. नक्की. काय सांगते राजत या संदर्भात? अर्थात सर, ही लढत राजेश क्षीरसागर जे शिवसेनेचे आहेत त्यांच्या विरुद्ध जयश्री जाधव यांच्यामध्ये होऊ शकते, कारण चंद्रकांत जाधव यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे, आणि आता ते विद्यमान आमदार सुद्धा आहेत त्यामुळे ही लढत राजेश क्षीरसागर विरुद्ध जयश्री पाटील अशीच होऊ शकते. जयश्री जाधव. नक्की.
यानंतर करवीरकडे आपण बोलूयात. करवीर हा कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी PN पाटील सडोलीकर हे 2019 मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले होते, पण त्यांचे दुर्दैवानं निधन झालं, त्यामुळे की आता जागा रिक्त आहे. मध्ये काही पोटनिवडणूक झालेली नाही. त्यांनी चंद्रदीप नरके जे शिवसेनेचे याच्या आधी 2 टर्म आमदार देखील राहिले, 2009-2014ला त्यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे आता नेमकं त्या ठिकाणी काय आहे आत्ताची परिस्थिती आणि PN पाटील सडोलीकर यांचं निधन झाले तर काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार आहे या संदर्भात आपण संकेतांना जाणून घेऊया. या मतदारसंघामधून जर आपण पाहिलं तर 2004 मध्ये सतेज पाटील हे अपक्ष म्हणून विजयी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी विलासराव देशमुखांना विनंती करून सतेज पाटलांनी आपल्या मतदारसंघामध्ये येऊ नका अशी विनंती केली होती. तो किस्सा स्वतः सतेज पाटलांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमात सांगितल्याचं पाहायला मिळालं. नंतर सतेज पाटलांना लातूरचं पालकमंत्री पदही मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर मात्र 2 टर्म या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याचं पाहायला मिळालं. 2019ला काँग्रेसने कामगिरी केली सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली, तिथे PN पाटील सडोलीकर हे विजयी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या 1 महिना अगोदर PN पाटील सडोलीकर यांचं निधन झाल्याचं पाहायला मिळालं. आता PN पाटील सडोलीकरांच्या मोठ्या मुलाला या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नक्की काय सांगता येईल राजरत्न? अर्थात जर शिवसेनेकडून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी मिळू शकते तर ज्या प्रकारे संकेतनी सांगितलं PN पाटील यांचं निधन झाल्यामुळे त्या जागेवरून त्यांच्या मुलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत या ठिकाणी होऊ शकते. नक्कीच. आता संकेतने उल्लेख केला की 2004 मध्ये सतेज पाटील या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती आणि ते जिंकले होते. पण त्यांनी कोणाचा पराभव केला होता माहिती? दिग्विजय खानविलकर, अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व, मंत्रिमंडळात देखील त्यांना स्थान होतं. केवळ 1-2दा नव्हे तर तब्बल 5 वेळा ते आमदार झाले होते आणि त्यांचाच म्हणजेच दिग्विजय खानविलकरांचा राष्ट्रवादीकडून जेव्हा ते उभे राहिले 2004ला तेव्हा सतेज पाटलांनी पराभव केला होता. अर्थात या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य 1978 मध्ये राजाराम पाटील हे काँग्रेसकडून विजयी झाले होते. अर्थात आपण आता पुढच्या मतदारसंघाकडे बोलूयात, तो म्हणजे शाहूवाडी. शाहूवाडी म्हटलं की जनसुराज्य शक्ती या पक्षाचं वर्चस्व तिथं आहे, कारण की त्या सगळ्या परिसरामध्ये विनय कोरेंचं एक साम्राज्य एकवटलेलं आहे. तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास देखील घडवून आणलेला आहे. आणि आत्ता जर पाहिलं तर 2019ला अर्थात विनय कोरेच हे शाहूवाडीचे आत्ताचे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी सत्यजित पाटील सरोडकर हे जे शिवसेनेचे आहेत त्यांचा 2019 मध्ये पराभव केला होता. आता त्या ठिकाणची परिस्थिती काय संकेतकडनं जाणून घेऊया. हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर प्रामुख्याने शिवसेना जनसुराज्य पक्ष अशीच या ठिकाणी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मदन सावकार यांच्या रूपाने एकदा या मतदारसंघामध्ये निवडणूक देखील लढवलेली आहे. मात्र जर आपण पाहिलं तर विनय कोरे किंवा सत्यजित आबा सरोडकर या दोघांपैकीच एक जण आमदार होतो आणि या दोघांमध्येच पारंपरिक लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते. सत्यजित आबा सरोडकरांना आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनही धैर्यशील मानेंच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी आता पुन्हा एकदा आपण शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी तयारी करतो आणि या मतदारसंघातून यंदा आपण विजयी होणारच असा विश्वास व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. काय सांगता येईल आणखी राजा? सर, अर्थात जनसुराज्य पक्षाचे जे विनय कोरे आहेत त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत आणि त्याचबरोबर सत्यजित पाटील शिवसेनेचे आणि त्याचबरोबर राजू शेट्टी हे सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा एक उमेदवार देऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी जी आहे ती तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नक्की. शाहूवाडी म्हटलं की आणखी एक घराणं आहे ते आपल्याला विसरून सांगितलं, म्हणजे गायकवाड घराणं. या ठिकाणी उदयसिंह गायकवाड, संजयसिंह गायकवाड, करणसिंह गायकवाड यांनी देखील निवडणुका लढवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी संजयसिंह गायकवाड हे 1999 मध्ये, 1995 मध्ये आणि 1985 मध्ये असे 3 वेळा आमदार झाले. तर उदयसिंहराव गायकवाड हे 78 आणि 72 या दोन्ही निवडणुकांमध्ये आमदार झाले होते. आणि आणखी एक नाव त्या ठिकाणी आहे ते म्हणजे बाबासाहेब पाटील हे 1980 मध्ये काँग्रेसकडून आमदार झाले होते. नंतर 1990 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि ते शिवसेनेकडून देखील आमदार राहिले होते. म्हणजे एकंदरीत या मतदारसंघावर देखील जर आता आपण पाहिलं तर आता पकड जर आता पाहिली जस्ट जनसुराज्य शक्ती पक्षाची आहे. आता पुढे नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीने राजकीय समीकरण तिथले असतील ते निवडणुकांच्याच वेळी आपल्याला कळेल. आता आपण पुढच्या मतदारसंघाकडे वळूयात, तो म्हणजे हातकणंगले. हातकणंगले म्हटलं की आवाडे घराण्याचं एक नाव पुढे येतं. अर्थात आत्ता प्रकाश आवाडे यांचं खरं म्हणजे नाव चर्चेत आहे, कारण की याच्या आधी त्यांनी बऱ्याच निवडणुका लढवलेल्या आहेत. नंतर कलापण आवाडे यांचं देखील नाव त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता हातकणंगले मुळात या ठिकाणची माफ करा, म्हणजे हातकणंगले हा जो मतदारसंघ मी म्हणतोय तिथे यांचा काही संबंध नाही आहे. मी इचलकरंजी संदर्भात बोलतोय. इचलकरंजीमध्ये आता आपण पाहिलं तर फक्त आवाडे याच घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि मग प्रकाशअण्णा आवाडे असतील, कलापण आवाडे असतील. आणि आता या ठिकाणची परिस्थिती काय आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. 2019 मध्ये अर्थातच प्रकाश अण्णा आवाडे
अपक्ष म्हणून आता निवडणूक ते लढले आणि ते जिंकले देखील. आणि सुरेश हळवणकर जे बीजेपीचे आहेत त्यांचा त्यांनी पराभव केलाय. संकेत, आता या मतदारसंघाबद्दल नेमकं काय सांगता येईल? आता जर आपण पाहिलं तर राज्यामधल्या जी राजकीय समीकरणं बदलली आणि या समीकरणांमधून ज्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, त्यापैकी एक महायुतीमध्ये पेच निर्माण झालेला हा इचलकरंजी विधानसभेचा मतदारसंघ आहे. कारण या ठिकाणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार याच मतदारसंघाचे सुरेश हळवणकर हे इच्छुक आहेत. तर प्रकाश आवाडे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या मतदारसंघातली लढत जी आहे ती चुरशीची होताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच. राजदनं काय सांगता येईल या संदर्भात? अर्थात सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं की मागच्या निवडणुकीच्या वेळेस सुरेश हळवळकर हे भारतीय जनता पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि अपक्ष आमदार म्हणून जे निवडून आलेले होते प्रकाश आवाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आणि आता जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची युती असल्यामुळं हा मतदारसंघ शिंदेकडून प्रकाश आवाडे यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. तर काँग्रेसकडून राहुल खंजिरे हे सुद्धा विधानसभेच्या बरोबर 2019ला त्यांनी निवडणूक लढवली होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात इचलकरंजीला महाराष्ट्राचा मँचेस्टर असं आपण म्हणतो. आणि प्रकाश अण्णा आवाडेंचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी आतापर्यंत काँग्रेसकडून निवडणुका लढवल्या आणि 2019ला अपक्ष निवडणूक लढवली. 2004, 1999, 1995 आणि 1985ला ते विजय झाले, पण 1990ला मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता आपण जाऊयात हातकणंगले या मतदारसंघाकडे. या ठिकाणी 2019 मध्ये राजू आवळे हे आता विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी डॉक्टर सुजित मिंचेकर शिवसेनेचे यांचा पराभव केला होता. आणि या दोघांमध्येच आतापर्यंतच्या तिथल्या लढती झालेल्या आहेत 2009 पासून आपण बघत आलो. तर संकेत, काय सांगता येईल त्या ठिकाणची परिस्थिती? या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना अशीच लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 वेळा जे आमदार होते त्या पराभव करून सुजित विंचेकरांचा पराभव करून राजू आवळे जे आहेत ते 2019ला विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. जायंट किलर अशी त्यांची त्यावेळी त्या हातकणंगलेच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रामुख्याने ही लढत पाहायला मिळणार आहे. कारण सुजित मिंचेकर हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत आणि राजू आवाळे हे अर्थातच काँग्रेससोबत असल्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत मतदारसंघावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. नक्कीच. काय सांगता येईल राजदनं या अर्थात संदर्भात? ज्या प्रकारे संकेतनी सांगितलं, राजू आवळे जे आहेत ते काँग्रेसकडून विद्यमान आमदार आहेत आणि त्याचबरोबर मागच्या वेळी ज्यांनी निवडणूक लढवली होती शिवसेना, अर्थात एकसंध शिवसेना होती, त्यावेळेस सुजित मिंचेकर हे सध्या ठाकरे गटाकडे आहेत आणि मागच्या वेळी आणखी एक उमेदवार रिंगणात होता तो म्हणजे अशोकराव माने. अशी या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नक्कीच. अशोकराव माने यांना दलित मित्र देखील म्हटलं जातं आणि त्यांनी JSS म्हणजे थोडक्यात जनस्वराज्य शक्ती या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आता आपण शिरोळ या शेवटच्या मतदारसंघाकडे येणार आहोत. शिरोळ म्हणजे राजेश पाटील यड्रावकर यांचा मतदारसंघ. अर्थात त्या ठिकाणी ते आता विद्यमान आमदार देखील आहेत, पण एक म्हणजे वेगळंच ट्विस्ट आहे त्यांच्या संदर्भामध्ये. ते एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढले, त्या ठिकाणी जिंकले. त्यांनी शिवसेनेचे उल्हास पाटील यांचा पराभव केला, नंतर मवियाला पाठिंबा दिला आणि राज्यमंत्री देखील झाले आणि आता ते शिंदे गटात आहेत आणि उल्हास पाटील आता ठाकरे गटात आहे. म्हणजे मुळात त्या ठिकाणी उल्हास पाटील आणि राजेश पाटील यड्रावकर यांच्यातच आपल्याला लढती पाहायला मिळालेल्या आहेत. संकेत, काय सांगता येईल संदर्भात? या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर राजेश पाटील यड्रावकर हे सातत्याने निवडणुका लढवत आले होते. मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून त्यांचा 4 पराभव पत्करल्यानंतर विजय झाला होता आणि या विजयानंतर त्यांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती. शिवसेनेच्या कोट्यातून मिळालेलं हे राज्यमंत्री पद होतं. मात्र एकनाथ शिंदेंनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली त्यावेळी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर होते आणि आता राजेंद्र पाटील यड्रावकर तयारी करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा दावा आहे आणि यंदा शिरोळचा आमदार हा भाजपाचा म्हणजे कमळाचा होईल असेच फलक जे आहेत ते शिरोळमध्ये लागल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यामुळं या मतदारसंघामध्ये महायुती आणि महायुतीमधल्याच 2 प्रमुख पक्षांमध्ये मतदारसंघावरून लढत असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. राजदनं काय सांगता? सर, मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मधून बंडखोरी करत राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूक लढवली आणि ते आमदारही झाले, परंतु आता ते शिंदे गटाबरोबर आहेत. त्यामुळे ही आताची जी जागा आहे अर्थात ती उल्हास पाटील या ठिकाणावरून शिवसेनेकडून निवडणूक लढवतात. त्यामुळे आणि त्याचबरोबर तिसरा एक मित्र पक्ष असणारे सावकार मदन नाईक हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. नक्कीच. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा ती आता तिसऱ्या आघाडीत सामील झालेली आहे, त्यामुळे आता तिसऱ्या आघाडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. पण आता स्वाभिमानीचा विषय निघालाच म्हणून की 2004 मध्ये याच शिरोळ मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती आणि ते आमदार झाले होते. त्यांनी रजनीताई मगदूम ज्या काँग्रेसकडून लढल्या होत्या त्यांचा पराभव केला होता. एकंदरीत
कोल्हापूरच्या या 10 मतदारसंघांचं विश्लेषण अगदी आम्ही तुमच्यापर्यंत अगदी थोडक्यात आणि व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्ट त्या मतदारसंघातलं वैशिष्ट्य असं तुमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद संकेत आणि राजरत्न. अर्थात आपण उद्या किंवा पुढच्या भागामध्ये आपण याच पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर, त्याचं विश्लेषण पाहणार आहोत आणि त्यातून त्या सोलापूर मतदारसंघातून नेमके कोण इच्छुक आहेत याची माहिती घेणार आहोत. तुर्तास पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.